ग्रामीण भागामध्ये महिलांच्या प्रसूती दरम्यान होणारे मातामृत्यू आणि बालमृत्यू हे आपण संतुलित आहारानं थांबवू शकतो का? नक्कीच आपण संतुलित आहाराने आपण ते नक्कीच थांबवू शकतो. कारण ग्रामीण भागाकडे जनरली आपण बघितलेलं आहे की ज्या महिलांना रक्ताची कमी असते त्यांना डिलेवरीच्या वेळी प्रसूतीदरम्यान त्यांना खूप रक्तस्राव होऊन त्यांना अक्षरशः गंभीर समस्या त्याचा सामना करावा लागतो. अक्षरशः मृत्यूसुद्धा त्यांचा होऊ शकतो. तर याच्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांकडे चेकअप करणं, त्यानंतर त्यांना आहारामध्ये गहू आहे, ज्वारी आहे, मका आहे, त्यानंतर जेवणामध्ये सोयाबीन आहे, याचा वापर त्यांनी वाढवला गेला पाहिजे. त्यानंतर जेवणामध्ये बीटसुद्धा त्यांनी खाल्लं पाहिजे. गावाकडे शेंगदाणे आणि गूळ हे सहज सगळीकडे उपलब्ध असतं. हो. तर जनरली ते सुद्धा त्यांनी रोजच्या जेवणामध्ये थोडंही त्यांनी घेतलं तरी त्यांची रक्ताची कमतरता त्यांची भरून निघू शकते. रक्त कमी म्हणजे कसं आहे की रक्तामधील ज्या लाल पेशी असतात त्या कमी झाल्यामुळे ॲनिमिया हा आजार होऊ शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला दिसू शकतात. बऱ्याचदा यकृताचे आजार होऊन सुद्धा रक्त कमी वगैरे होऊ शकतं. तर वेळोवेळी तशा तपासण्या वगैरे कराव्यात आणि आहारामध्ये पुरेपूर जीवनसत्वचा समावेश त्यांनी केला गेला पाहिजे.